हाय फ्रेंड, तर आजचा डे 13 म्हणजे 13वा दिवस. आज चला तर मग वर्कआउटला सुरुवात करूया. स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप या पद्धतीने. वॉर्मअप झाल्यानंतर आपल्याला फुल स्ट्रेच करून घ्यायची आहे बॉडी. वॉर्मअप 10 ते 15 मिनटं तरी स्टार्टिंगला वॉर्मअप झालाच पाहिजे. या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर अल्टरनेट टो टच 50-50चे हात मारायचे आहेत. 100 वेळा करायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर साईड टू टो टच, हे सुद्धा आधी 30-50 करायचं आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार 5 ते 10 मिनिटं करायचे. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये स्ट्रेचिंग करायची. त्यानंतर साईड टू टो टच सिटिंग आसनामध्ये या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. फुल स्ट्रेच करायचं आहे. फुल टोला टच करायचं आहे पूर्ण आपल्या अंगठ्याला, जेणेकरून साईडला थोडे स्ट्रेच जाणवेल. ह्या पद्धतीने त्यानंतर अल्टरनेट टो टच करायचे 30 ते 50 या पद्धतीने करायचे आहे. त्यानंतर अर्धमच्छिंद्रासन, जेवढं होईल तेवढा प्रयत्न करायचा आहे अर्धमच्छिंद्रासनमध्ये मागे बघण्याचा. त्यानंतर गोमुख आसन, मान सरळ ठेवायचा प्रयत्न. जी मांडीवरती तो हात वरती बॅक साईडला टच करायचा. त्यानंतर मंडूकासनचे 2 ते 3 मिनिट रेग्युलर करायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर आसन, पायाची बॅन अप डाऊन, त्यानंतर सर्कल, त्यानंतर सायकलिंग. अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मर्कटासन प्रकार 3. मर्कटासन थोडं रिलॅक्सेशन वाटतं, त्यामुळे मर्कटासन घेतलं जातं आणि स्ट्रेचसुद्धा होते बॉडी या पद्धतीने. त्यानंतर गुडघ्याला डोकला असे प्रयत्न करायचे असतील आसनमध्ये. त्यानंतर भुजंगासन, भुजंगासनचे 2 प्रकार असतात. यामध्ये आपण दुसरा करतो 30 ते 50 मारण्याचा. त्यानंतर चक्रासन, पायात डोकं टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर अप्पर साईड एक्सरसाइज 30 सेकंदाचा हा व्यायाम आहे. रेग्युलर करायचा आहे, ज्याने याचं बेनिफिट तुम्हाला नक्कीच कळेल. आपल्या बॉडीत आपल्याला चेंज जाणवेल आपण जर रेग्युलर हे वर्कआउट जर केलं तर. अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर कपालभाती 2 ते 3 मिनिटं.
त्यानंतर अनुलोम विलोम, हे सुद्धा 2 ते 3 मिनटं करायचं आहे एक्सरसाइजच्या शेवटी. त्यानंतर भ्रामरी झाल्यानंतर थोडं ओंकारचा जप या पद्धतीने. चला तर आज डे 13 म्हणजे 13 दिवसाचं वर्कआउट कम्प्लीट. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.